यस तर मित्र ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळ लावतोय विजयदादा पाटील विद्यमान सरपंच आहेत पैसेगावचे, त्याचबरोबर शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत, त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते। तर पुन्हा एकदा स्वर्गीय निर्मलाबाई गोपीनाथ पाटील क्रीडांगण या क्रीडांगणावरती उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील सामन्याकडे आपण वळूया। मानकोली वर्सेस खारबाव या दोन संघादरम्यान ही लढत या ठिकाणी पाहायला मिळेल। तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे। क्षेत्ररक्षण सजवून घ्या। मानकोली संघाचा संघनायक खारबाव संघाचा संघनायक आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। आपल्या संघटनेचे निवड समिती सदस्य गणेशदादा ठाकरे, वेलकम। तर चला सामन्याला आपण सुरुवात करतोय। महेंद्र आणि बाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जे सलामीवीर आहेत खारबाव संघाच्या माध्यमातून। तर मानकोली संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सुधीर। तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी असो, संघाच्या संघनायकाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, मात्र ती चांगली सुरुवात पाहूया कोणाच्या माध्यमातून पाहायला मिळते। यस 10 खेळाडूंसह मानकोली संघ उतरलाय। वेलकम कबीर मोहम्मद ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे। षटकातील पहिला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, वाडा कॅच। पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद। निश्चितच आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती एक मोठा फलंदाज ज्याच्या नावाचा नेहमीच बोलबाला राहिलेला आहे, असा फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे सुधीर यास।
यस बिग विकेट. महेंद्र बाद झालाय. नवीन फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये जातोय. मात्र क्षेत्ररक्षकाची या ठिकाणावरनं प्रशंसा केली जाईल. बंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. अगदी क्विकली चेंडू जवळ आला होता आणि ते जजही केलं होतं. पहिल्या गडी बाद झालाय. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय आपल्या संघासाठी गोलंदाज सुधीर याने. नवीन फलंदाज किशोर पंचांकडनं गार्ड घेतोय. वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. मात्र आज आपण पाहतोय की 10 खेळाडूंसोबत खेळतोय मानकोली संघ. यावेळेस ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. मिड ऑफला चेंडू उचलला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. या एका धावेच्या मदतीने किशोर स्वतःचं तसे संघाचं खातं ओपन करतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या दोन्ही संघामध्ये आहे आणि त्या कारणास्तव एक चांगली लढत पाहायला मिळेल. यावेळेस चेंडूवर प्रहार चाललाय. अतिशय सुरक्षित झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज फेल. मनोजी ठाकरे एक क्षण असं वाटलं की चेंडू सीमारेषे बाहेर निघून जाईल. मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय ज्या प्रकारे झेल टिपलाय संदीप या क्षेत्ररक्षकाने. निश्चितच प्रशंसा होईल. अतिशय सुरेख देखणं झेल. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने नजर सोडली नाही चेंडूपासून आणि बॅलेन्स शरीर ठेवलं आणि परिणामस्वरूप आपण अचूक झेल टिपताना पाहिलं. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. पाहूया एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी. पंच मात्र सहमत नाहीयेत. यस दोन्ही पंच आपापसात चर्चा करतील आणि त्यानंतर मात्र आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. भरपूर जोरात अपील झाली होती. यस तर पाहूया काय घडलंय त्या ठिकाणी. नॉट आउट. पंच सहमत नाहीयेत. षटकातील पुढील चेंडू सुधीर बोलतोय. फुलटॉस आहे. प्रहार चाललाय. एक चांगला फटका मैदानाच्या आतमधून पाहतोय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. अतिशय सुरेख फटका. यस मनोजी ठाकरे. निश्चितच उलटाच डिलेव्हरी होते आणि पुरेपूर फायदा निश्चितच घेतीलच यात मात्र काही शंका नाही. कारण खेळाडू खूप मोठा आहे आणि अशा खेळाडूला जर तुम्ही असा चेंडू द्याल तर निश्चितच त्याचा तुम्हाला तोटा भोगावा लागेल. यस परिणाम समोरच आहेत. चौकार आलाय. यावेळेस देखील प्रहार चाललाय. हा चेंडू देखील निघून जाईल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. चौकार. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद 9 धावा धावफलकावर आहेत. 2 चौकार जरूर आले. मात्र या षटकाचा विचार केला तर पहिल्या 4 चेंडू मागे अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 गडी बाद करत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली होती आणि त्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 चौकार. निश्चितच खारबाव संघ याच गोष्टीसाठी तर माहीर मानला जातोय. कुठल्या प्रकारचा दबाव घेत नाहीये. एकंदरीचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती महेंद्र सारखा एक स्फोटक फलंदाज बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती बाला हा बाद झाला. परंतु आपल्यावरती कुठल्या प्रकारचा दबाव न घेता आपण पाहिलं किशोराने आपल्यातून फलंदाजी केली आणि बॅक टू बॅक 2 चौकार खेचून काढले आणि डावाला सावरलं. याच कारणास्तव आपण पाहिलं मागच्या सीझन मध्ये
त्या टीमचा खूप बोलबाला होता आणि याच सीझन मध्ये सुद्धा त्यांची टीम चांगल्या पद्धतीने काम करते. यस, तर आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय. संघाचा संगणक येतोय बंडू. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल या षटकामध्ये, कारण आतापर्यंत आपण पाहतोय एक चांगलं षटक फेकलं गेलंय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. इनफिल्डच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक, बाकी सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. शॉर्ट फाईन लेग कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि त्यानंतर लॉंग ऑफ रिजन मध्ये लेग किल्ला एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक काव कॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड सीमारेषे लगत तैनात आहे. षटकातील पहिला चेंडू फुल टॉस आहे. प्रहारचा लाय चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए वक्त मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया मेरे. निश्चित आपण पाहिलं की उलटाच डिलिव्हरी होती, परंतु कमजोर फटका पाहायला मिळाला. हवं तशी ताकद झोकता आली नाहीये त्या फटक्यामागे. एक लोअर फुलटॉस होता, एक ललचावणारा चेंडू होता आणि त्याला अमिस जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न मात्र फसला. नाही तर मात्र स्फोटक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतोय. चांगली फलंदाजी नेहमी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस, 6949 रिक्षा क्रमांक 6949 त्या ठिकाणावरनं काढायची आहे. ज्या रिक्षाच्या मिररवर किंग लिहिलंय, यस त्या ठिकाणावरनं काढायची आहे. फुलटॉस आहे, फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मात्र अंडरआर्म थ्रो झालाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 11 11. बंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मात्र प्रशंसा केली जाईल क्षेत्ररक्षक गुरुनाथ याची. यावेळेस फुलटॉस चेंडू, ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा मिळतील. षटकार. वारंवार एकाच पद्धतीचे चेंडू हाताळण्याचा मानस मात्र गोलंदाजांनी धरला. त्याच्यामध्ये काही अंश यशस्वी ठरलं. इथं मात्र आपण पाहिलं एक बिग फटका, मोठा फटका येतोय किशोर यांच्या माध्यमातून 6 धावांसाठी. यस, वारंवार स्लोवरचा वापर आपण पाहतोय. आज सकाळच्या सत्रापासून जर विचार केला तर स्लोवर चेंडू भरपूर मोठ्या प्रमाणात फेकले गेलेत आणि त्यामध्ये मात्र एकच गोलंदाज यशस्वी ठरलाय, तो म्हणजे गणेश ठाकरे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बंडू. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फुलटॉस आहे. पुन्हा एकदा प्रहार झालाय, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 19. यावेळेस मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे आवश्यक असेल, कारण मानकोली संघामध्ये देखील चांगली फलंदाजी आहे. या अनुषंगाने निश्चितच 45 किंवा 45+ जावं लागेल खारबाव संघाला. बंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. फलंदाज समोर आहे किशोर. यावेळेस स्लोवरचा वापर. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र नकार देतो त्या ठिकाणी किशोर. एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजास.
2 नॉट 20. 20 धावा धावफलकर आपण पाहतोय. बड्डू पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण बेट केलाय फलंदाजाला आणि यष्टीचित देखील केलं गेलंय. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. धन्यवाद डीजे मास्टर. अगदी बरोबर म्हटलं. एक वेल होती, एक काल होता, रेतीवाला पाहिजे होता. मात्र यावेळेस चित्र काही वेगळं आहे. आपण चालू सामन्याकडे वळूया. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 20 धावा धावफलकावर. निश्चितच चांगली किपिंग पाहायला मिळाली. जीवनाचा मेल असो की क्रिकेटचा खेळ याच्यामध्ये साम्य पाहायला मिळतंय. अति जवळचा माणूस आपल्यासाठी धोकादायक असतं असं नेहमी म्हटलं जातं. इथं मात्र फलंदाजाच्या अति जवळचा खेळाडू त्याला धोकादायक ठरला गेला. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये सर्वात चप्पल खेळाडू हा विकेट किपर असतोय आणि ती चप्पलता ती हुशारी मात्र इथं दर्शवलेली आहे. यस 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. आपण ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसाई मनोज ठाकरे यांच्या आवाजाने. यावेळेस आपण पाहिला विकेट करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र आपण पाहू शकता शॉट फाईन लेगच्या दरम्यान चेंडू अडवला जातोय. चेंडूची आतील कडा घेतली होती. यस क्रिकेट कम फुटबॉल ज्यादा. मात्र चेंडू अडवला गेलाय. एकच धाव मिळाली. कधी कधी काळ्या केसांना कलर लावला जातोय. तसंच क्रिकेटमध्ये फुटबॉलचं चित्र आपल्याला कधी कधी पाहायला मिळतंय. संदीप पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साने चेंडू जातोय. लॉंगांच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथं मात्र आपण पाहू शकता एकच धाव पूर्णपणे बांधून ठेवलेले संदीप यांनी मोठे फटके लागू देत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आणि साथ देत आहेत क्षेत्ररक्षक. यावेळेस पाहू शकता आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 24 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ज्या नावाने ओळखला जातोय कारभाव संघ तो मात्र काम इथं आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मोठे फटकेबाजी जास्तीत जास्त त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ते मात्र इथं पाहायला मिळत नाहीये. दबाव तर घेत नाहीये कुठल्याच गोष्टीचा की आपल्या फलंदाज किती बाद झालेत याकडे लक्ष नसतं. येणारा फलंदाज आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस उलटाच डिलिव्हरी होती. एक नामी संधी चालून आली होती फलंदाजाला बाद करण्याची. अपयशी ठरलं तर क्विकली चेंडू आला होता. यस चुका पाहायला मिळाल्या या चेंडूवर. पहिली चुकी गोलंदाजाची झाली. फुलटॉस चेंडू हाताळला. दुसरी चुकी फलंदाजाची झाली. त्या प्रकारचा फटका दाखवला नाहीये. आणि तिसरी चुकी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झेल ड्रॉप. या इथे मात्र चुकी पाहायला मिळते गोलंदाजाची. वाईटच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्या पाहू शकता आपण 25 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एक बऱ्यापैकी चांगली धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागलेली आतापर्यंत. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात.
निश्चितच एक चांगली खेळी करत होता आपल्या संघासाठी, एकाकी किल्ला लढत होता. इथं मात्र अपयशी ठरला. 23 धावांवरती बाद होतोय. किशोर. नितीन येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवरती. संदीप मात्र चांगली कामगिरी करतो, कारण फॉर्म मध्ये होता फलंदाज, नजर जमली होती. अशा फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त होते. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला जातोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्यासाठी एक उत्तम रित्या प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु इथं एक धाव खर्च केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 26 धावा ऑन द बोर्ड. 5 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक क्रमांक तिसरं समाप्त होत आहे आणि धावसंख्या आपण पाहू शकता 26. इथं मात्र बांधून ठेवलं संदीप यांनी, कारण 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. 20 धावा जमवल्या होत्या. इथं मात्र आपण पाहू शकता एक गडी बाद केला आणि 6 धावा खर्च केल्या. धावांवरती अंकुश लावण्याचं काम संदीपजी केलं. येस, नो डाऊट. अतिशय सुरेख षटक फेकलं गेलं. गोलंदाज संदीप याच्या माध्यमातून अचूक डप्पा, अचूक लाईन तर लेंथ पाहायला मिळाली. ज्या प्रकारे षटक क्रमांक तिसरं फेकलं गेलंय. आता मात्र चौथं षटक घेऊन गोलंदाज येतोय रणजित. निश्चित रणजित यांना ही कामगिरी चांगली करावी लागेल. संदीपने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्या उलट जर विचार केला किशोर यांनी जी फलंदाजी केली ती फलंदाजी इथं मात्र साकारावी लागेल. मनोज आणि नितीन या शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न निश्चित असेलच. यावेळेस पहिल्या चेंडू फुल टॉस डिलिव्हरी, चेंडूला मात्र भिडकावून देतोय. चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. एक दमदार उमदा फटका षटकार. यस, प्रशंसा केली जाईल फलंदाजाची, ज्या प्रकारे हा फटका खेळून काढलाय. कारण सर्वात लांब पल्ल्याची सीमारेषा निवडली होती, तरी देखील चेंडू सीमारेषेबाहेर. पुढील चेंडू यावेळेस सुद्धा फुलटॉस होता, परंतु कनेक्ट करता आलं नाही आणि जाल्यामध्ये फसवतोय रणजित. नितीन यास फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. तर फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर बेगेट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आपण पाहतोय की बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. आतापर्यंत 6 गडी बाद झाल्यात खारबाव संघाचे. नवीन फलंदाज गजानन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते. चांगली कामगिरी पाहायला मिळते. इथं मात्र अप्रतिम डिलिव्हरी हाताळण्यात आली, परंतु कनेक्ट करता आलं नाही विकेट किपरला. परिणाम स्वरूप आपण पाहिले एक चोरटी धाव बाईच्या स्वरूपामध्ये कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज गजानन आणि मनोज. धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा. असं वाटत नाहीये खारबाव संघ खेळतोय, ज्या अनुषंगाने धावफलकावरती धावा आपण पाहतोय. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय ऑफ साइडला. एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र कंप्लीट होत आहेत 2 धावा. थोडासा दबाव टाकला आणि त्या दबावामध्ये यशस्वी ठरलं. आणि नेहमी असं होतंय ज्यावेळेस खाली रिझन मध्ये चेंडू तुम्ही ढकलून देता त्यावेळेस पहिली धावी कंप्लीट केली जाते अतिशय वेगाने आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करताना पाहतोय. यावेळेस 2 धाव्यांनी धावफलक सजलं. धावसंख्या आपण पाहू शकता 35 धावा. शेवटचं अंतिम षटक पहिल्या पारीतील मार्गस्थ. यावेळेस ऑन साइडला चेंडू जातोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. निश्चितच ह्या चौकाराची आवश्यकता होती ना, तो चौकार एक आलेला आहे. डावाला आकार मिळाला आपण पाहू शकता. धावसंख्या इथं मात्र 39. 39 धावा
आणि या धावा इथनं मात्र आता काहीतरी चांगल्या पद्धतीने दिसतात धावफलकावरती. यावेळेस ओहो वाड शॉट, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. एक बिग बिग मोठा फटका, षटकार. माझ्या पाहुण्या या आल्या गो बाय, माझ्या पाहुण्या या आल्या. अतिशय सुरेख फटका षटकातील शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. शॉट ऑफ द डे, आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार आपण पाहतोय. निश्चित मित्रांनो, आपण पाहतात उपतालुका प्रमुख चषक 2020 ओम साई 40+ क्रिकेट विषय आयोजित आपण पाहतात. हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा कुंभमेळा आणि वन मॅन शो विजयदादा पाटील यांच्या मार्फत आपण पाहू शकता. एक चांगली इव्हेंट प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. तर पहिल्या पारीच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या जमवली शेवटच्या षटकामध्ये आणि धावाला आकार दिला. 45 धावा स्कोअरबोर्डवरती जोडल्या गेल्या आणि 46 धावांचं आव्हान गुरुदत्त मानकोली या संघासमोर ठेवलं. आणि या धावा कशा प्रकारे पूर्ण होतील, कुणाची होईल हार आणि कुणाचा होईल जय जयकार, या पहिल्या 2 षटकांमध्ये सांगण्यासाठी सज्ज होतील माझे परम मित्र, एक तालुका क्रिकेटमधील उत्तम आवाज, मेरी आवाज मेरी पहचान, संदेशजी वखारे. थँक्यू व्हेरी मच मनोजजी ठाकरे. अतिशय सुरेख समालोचन मनोजजी ठाकरे यांच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी ऐकतोय. स्वीट व्हॉइस ऑफ घोरसाई, एक धारदार समालोचक मनोजजी ठाकरे यांचा संघ जरूर या ठिकाणी पराभूत झालाय, मात्र 30 धार या ठिकाणी पाहायला मिळते. नेहमीप्रमाणे आपण पाहतोय विद्यमान खजिनदार आहेत भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे. ओवळी संघाचा संगणक, त्याचबरोबर गोवे संघाचा संगणक आपण टॉससाठी या. पुढील जो सामना आहे आपल्याला 2 संघामध्ये पाहायला मिळेल, ओवळी आणि गोवे. याच दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी वलगावचे माजी सरपंच तानाजी भोईर, त्याचबरोबर आपल्या 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सल्लागार आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद तानाजी भोईर. चला, जय हनुमान गोवे वर्सेस गावदेव ओवली या संघाच्या संघनायकाने यायचा नाणेफेकीसाठी. चला या पटापट, लवकर घाई करा.
सन्माननीय विजयदादा पाटील वन मॅन शो उपतालुका प्रमुख चषक आपण पाहत आहात. अतिशय छान पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ग्राउंड सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे. देखरेख सुद्धा चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. आणि या ग्राउंडवरती एक नेहमीच चांगली स्पर्धा भरवली जाते आणि ती प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही स्पर्धा आजचा पहिला दिवस मित्रांनो. आणि पहिल्या दिवसातील हा आपण सामना पाहत आहात. गुरुदत्त मानकोली वर्सेस कालिका माता खारबाव. यस, आज मात्र आपण पाहतोय खारबाव संघ फक्त आणि फक्त 9 खेळाडूंसोबत उतरलाय. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये इनफिल्डच्या बाहेर कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नसेल, कारण 90 खेळाडू आहेत खारबाव संघामध्ये. यस, मागच्या हंगामात देखील आपण पाहिलं होतं 9 खेळाडूंसोबत फायनल विजेता ठरला होता खारबाव संघ. पहिला चेंडू, यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. कमलाकर मात्र त्या ठिकाणी स्वतःचं तसे संघाचं खातं ओपन करतोय. 46 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघाच्या संघनायकाला मात्र अपेक्षित असेल एक चांगली सुरुवात. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. धावचीची संधी, यस इज गॉन, पहिला गडी बाद. या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊला, या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊला, आमचे कोळी लोकांचा मान आई तुझं देऊला, आमचे कोळी लोकांचा मान आई तुझं देऊला. यस, कमलाकर त्या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये जातोय. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय मानकोली संघाच्या माध्यमातून गुरुनाथ फलंदाज खेळपट्टीवर गेलाय आणि गुरुनाथ यांचे सुपुत्र आमच्या समवेत आहेत आज जतीन. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्यापासून दूर जाताना. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस प्रहार झालाय, फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, चौकार. किरण अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. सोदेऱ्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. षटकातील पुढील चेंडू, यस, गोलंदाज आपला स्टेपमध्ये चुकतोय, डेड बॉल. पहिला चौकार मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला होता सकाराम पाटील याच्या बॅटमधून. यावेळेस देखील फटका चांगला आहे, गॅप शॉट आपण पाहतोय, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषा पार, चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आपण पाहिले. पाहूया चौकारांची हॅट्रिक पेश करतोय का हा फलंदाज. याआधी आपण या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक का सोनादेवी टेमगर या संघातील कालुराम याच्या बॅटमधून पाहिली होती. तर या स्पर्धेतील पहिला चौकार आपण प्रथम कुमार चाविंद्रा संघातील सकाराम पाटील याच्या बॅटमधून पाहिला होता. तर या स्पर्धेतील पहिला षटकार आपण जयराम पाटील
प्रथम कुमार चाविंद्रा संघातील याच्या बॅटमधून पाहिला होता. तर या स्पर्धेत पहिले षटक फेकलं होतं अष्टविनायक ठाकूरपाडा संघातील अशोक ठाकरे या गोलंदाजाने. यावेळेस सुधीर हा फलंदाज पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. आतापर्यंत 2 चौकार आपल्या संघासाठी पेश केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेंद्र षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस जागा बनवली होती या फटक्यासाठी, मात्र बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. महेंद्र या गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे 10 कदम 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज वळतोय. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू बेट केलाय फलंदाजाला. अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. षटक समाप्तीचा इशारा. षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर आहेत. मात्र एक महत्त्वपूर्ण गडी बाद झालाय. कमलाकर यस मनोजी ठाकरे 2 चौकार जरूर आले तरी देखील मी तर म्हणेन की एक चांगलं षटक का या ठिकाणावरनं फेकलं गेलंय. कारण जी आवश्यक धावगती आहे ती या ठिकाणी प्राप्त झालं नाही आहे. 46 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 10 धावा धावफलकावर. निश्चित स्वतःवरचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वासावरती आपला विश्वास पाहिजे आणि तीच आत्मविश्वास भरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली महेंद्र यांच्या माध्यमातून. कालिका माता खारबाव या संघाचा जर विचार केला तर मागच्या वर्षी तब्बल जेवढे सामने ते खेळले तेवढे सामने ते 9 प्लेयर घेऊन खेळले आणि या स्पर्धेमध्ये सुरुवातीच्या सामन्यापासून आपण पाहतोय 9 खेळाडू घेऊन सामना खेळवला जातोय. कदाचित 9 आकडा यांच्यासाठी शुभ असू शकतोय आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय धाडसी एक मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकता 46 आणि त्याहून 2 फलंदाज 2 शतरक्षक कमी आहेत आणि अशा रीतीने सुद्धा फाईट त्यांच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळते. खास करून महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. पहिले षटक पॉवर प्लेचं होतं. आउटफील्डमध्ये एकही खेळाडू नाही आहे तरी सुद्धा एक चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यस चांगलं षटक जरूर फेकलं गेलंय मात्र ते सातत्य यापुढे देखील दाखवावं लागेल आणि त्या उलट आपण मानकोली संघाचा विचार केला तर पलटवार करावा लागेल. सामना विजय होण्यासाठी बिग हिट मोठे फटके दाखवावे लागतील. स्वर्गीय निर्मलाबाई गोपीनाथ पाटील क्रीडांगण अतिशय सुरेख खेळपट्टी. चांगला आउटफील्ड आपण पाहतोय. या मैदानावरती ही स्पर्धा रंगतय. विजयदादा पाटील यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवतोय. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2020 जे विद्यमान सरपंच आहेत पिसेगावचे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज बजरंग येतोय. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. परिपूर्ण बेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. फटक्यामागे जी लय पाहिजे जी हुशारी पाहिजे ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि हुशारी दाखवतोय गोलंदाज बजरंग. तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. धावची संधी गमावली जाते. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 12. बजरंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर गुरुनाथ आहे. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. यस धावची संधी. मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. फलंदाज बाद सुधीर. किरण किरण आणि फलंदाज रूपचंद मैदानाच्या आतमध्ये जातोय.
यस पुढील जे दोन संघ आहेत ओवली संघाचा संगणक त्याचबरोबर गोवे संघाचा संगणक आपण टॉससाठी या. त्वरितच नाणेफेकी उडवली जाईल. तर विनंती असेल यस आपल्या संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष अरविंदजी भोईर आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅन इन ऑरेंज कॅप बजरंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आडव्या बॅटने हा फटका आपण पाहतोय. फटका चांगला आहे. गॅप देखील शोधली आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. तर अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. रूपचंदच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. 16 का डोला 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. मात्र अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. येणारे 14 चेंडू आणि 30 धावा बनवायच्या आहेत. षटकातील पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. निर्धाव गेलाय. कोणत्या प्रकारची धाव नाही या चेंडूवर. अजूनही 13 चेंडू आणि 30 धावा बनवायच्या आहेत. निश्चितच बिगेट साठी जावं लागेल फलंदाजांना. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय. धावचीची संधी. यस मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर हा चेंडू वाईड आहे. यस असं म्हटलं जातंय की नेव्हर टेकन चान्स ऑन अ मिसफिल्डवर चान्स घेण्याचा प्रयत्न महाग ठरतय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय आणि त्या दरम्यान आमच्या मंचावर शुभ आगमन झालंय. आपल्या संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. अवंतर धाव नक्कीच मिळाली या चेंडूवर. 17 धावा धावफलकर आपण पाहतोय. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ज्याच्या बॅटमधून फार अशा अपेक्षा असतील संघाला, कारण ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्ष लक्षात घेता बेकिट मोठे फटकेबाजी करावे लागेल. यावेळेस जोरदार अपील फेटाळली जाते. पाहूया एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी. येस पाहूया पंच काय डिसिजन देत आहेत. दोन्ही पंच आमचे आपापसात चर्चा करत आहेत. पाहूया काय डिसिजन येईल मैदानाच्या आतमधून. सुनील म्हात्रे सर मॅन फ्रॉम पिंपलास, सुरेश गरज सर मॅन फ्रॉम कारिवली. यस नॉट आउट. पंचांचा निर्णय अखेरचा मानला जाईल. यस चला सामन्याला सुरुवात करायची आहे. निश्चित पंचांचा जो निर्णय असेल तो अखेरचा राहील. त्यांच्याशी वादविवाद घालू नये. चला सामन्याला सुरुवात करायची आहे.
2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावर आहेत, मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 29 धावा बनवायच्या आहेत. बनवल्या जातील का की त्या उलट रोखल्या जातील? आपण ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसे मनोजजी ठाकरे यांच्या आवाजाने. धन्यवाद संदेशजी. 2 षटकांमध्ये आपण पाहू शकता 17 धावा जमवता आल्या गुरुदत्त मानकोली संघाला आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. इथं मात्र फटकेबाजी करावी लागेल फलंदाजांना या सामन्यामध्ये बनून राहायचं असेल तर, परंतु पूर्णपणे पकड मजबूत करण्याचं काम कालिकामाता खारबाव संघाच्या गोलंदाजाने आतापर्यंत करताना पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले होते, इथं मात्र 7 धावा खर्च केल्या आणि येणारा गोलंदाज किशोर कशा प्रकारे कामगिरी करेल हे पाहण्यासारखं राहील, कारण चांगली गोलंदाजी आहे. आणि तिसरं षटक म्हटलं तर एक महत्वाचं षटक गणला जातोय. दुसऱ्या पारीमध्ये किशोर टन होतोय. यावेळेस चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र आपण पाहू शकता झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. निश्चितच आपण पाहिलं उंची खूप होती आणि लांबी कमी, परिणाम स्वरूप आपण पाहिलं चांगला झेल टिपतोय क्षेत्ररक्षक चव्हाण राजू. यावेळेस आपण पाहू शकता हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं आणि एक धाव कंप्लीट केली जाते. खूप धावा बाकी आहेत आणि मोठे फटकावजी जेव्हा जेव्हा खेळली जाते तेव्हा तेव्हा फलंदाजाला खरोखरच डागवाचा आसरा घ्यावा लागतोय. निश्चित पूर्णपणे आपल्या सहकार्यावरती जुमेदारी टाकल्याने स्ट्राईक रोटेट केलेला आहे. यावेळेस ऑफ ड्राय पाहायला मिळते, चांगला फटका पाहायला मिळतोय, त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद होतोय. आता इथनं मात्र आपण जर विचार केला तर पूर्णपणे हॅवी झालेले दिसतंय कालिकामाता खारबाव संघ. गुरुदत्त मानकोली या संघावरती बॅक टू बॅक विकेटचं पतंग आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान गोवे वर्सेस गावदेवी ओवले संघ आपण यायचा नाणेफेकीसाठी. निश्चितच इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या. इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद होतय हिट विकेटच्या स्वरूपामध्ये. जयनमान गोवे आपण यायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ गावदेवी ओवली संघाचा संघ नाही की तो उपस्थित आहे, तर गोवे संघाच्या संघ नायकाने प्लीज यायचा लगेच नाणेफेकीसाठी. यस, तर त्या दरम्यान या दोन्ही संघासाठी त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी त्याचबरोबर विशेषतः या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले विद्यमान अध्यक्ष त्याचबरोबर आपल्या संघटनेचे विद्यमान सल्लागार शरद भोईर साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद शरददादा भोईर. तर इथं मात्र आपण पाहू शकता अजून एक फलंदाज बाद झाला. एकंदरीत विकेटची रेलचेल पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण मे महिन्यामध्ये जी झाडांना पथझड पाहतोय ती पथझड प्रमाणे इथं फलंदाज एकामागून एक बाद होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर निव्वळ धाव फलकावरती 19 धावा लागताना दिसतंय.
इथनं मात्र विजयासाठी जर धावांचं आकलन केलं तर पाहू शकता 8 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे विजयासाठी. प्रत्येक चेंडू मागे हाणामारी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा तरी कुठे या धावसंख्येला हात घालता येईल. या उलट गोलंदाजी पाहता अप्रतिम दबाव बनून ठेवलेला आहे फलंदाजांवरती. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली जाते, बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा येत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते किशोर यांच्या माध्यमातून. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, शत्रषक तैनात त्याच्या खाली, चुकी पाहायला मिळते आणि याच दरम्यान आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळते आणि इथं मात्र भेकाभेकी पाहायला मिळते. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा लगत, काय घडेल आणि हा चेंडू मात्र जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार ओव्हर थ्रोच्या माध्यमातून. निश्चितच आपण पाहू शकता या चेंडूवरती 7 धावा तब्बल पूर्ण होताना पाहतो. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे गोवे संघाचा संघनायक. तर व्यासपीठावर विराजमान सन्मान्य बालारामजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की आपण नाणेफेकीला जायचं आहे. नाणेफेक आपण पाहणार आहोत जय हनुमान गोवे वर्सेस गावदेवी ओवली संघा दरम्यान. चांगली फाईट, चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेली आहे. यानंतर होणारा सामना मित्र आपण पाहणार आहोत जय हनुमान गोवे वर्सेस गावदेवी ओवली. सन्माननीय बालारामजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते इथं आपण पाहू शकता नाणेफेक होईल. नाणेफेक झाली. गावदेवी ओवली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या इथे आपण पाहू शकता चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. के पग घुंघरू बात मीरा नाचती और हम नाचे घुंघरू के पग घुंघरू बात मीरा नाचती ओ तीर भला इस काम का है. निश्चितच येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट होतं कुठं ना या वेळेस सामना आला कुठं आपण पाहू शकता. या वेळेस अप्रतिम चेंडू हाताळण्यात आला परंतु एका धावेपासून रोखू शकत नाही आहे. इथं मात्र फलंदाज बाद होतो का रनआउटच्या स्वरूपामध्ये नाही आहे. इथं मात्र आपण पाहू शकता 1 धाव येते.
4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे विजयासाठी. एक चांगलं फलंदाजी आता मात्र चालू आहे या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. थोडासा रंग भरलेला आहे या मॅच मध्ये. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टॉमवर चेंडू ठेवला आणि इथं मात्र आपण पाहू शकता की निर्धाव चेंडू येतोय आणि येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे विजयासाठी. थोडासा हवी होतोय गोलंदाज, कारण मागचा चेंडू निर्धाव हाताळला होता आणि अशा स्टेजला निर्धाव चेंडू हाताळला एक मनोबल वाढवण्यासारखं काम आहे. यावेळेस आपण पाहू शकता चेंडू पडल्यानंतर सरळ निघून गेला स्ट्रोकच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू होत आहे. इथं मात्र आपण जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, परंतु आपण अनुमान लावला तर विजयाच्या उंबरठ्यावरती कालिका माता खारबाव संघ. यावेळेस ओहो व्हॉट अ शॉट, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि 9 धावांची गरज विजयासाठी. इथनं जर एकही चेंडू जर अनलिगल हाताला नाहीये तर निश्चित विजय संपादन करू शकतोय कालिका माता खारबाव संघ, परंतु काही एक होऊ शकतं, काही एक घडू शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत अशा पल्लवित राहतील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. या वेळेस आपण पाहिलं आई चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, पण आपण नेहमीच म्हणतो की कापणी संपली आणि इल्याला धार लावली. अशा प्रकारे शॉट आपण पाहायला मिळालं फलंदाजीच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल किशोर यास. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 23 धावा धावफलकावरती जमा करण्यामध्ये यश प्राप्त झाल्या आणि गोलंदाजी करत असताना ही चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. 2 विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालं. एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर किशोर आपण यायचं आहे, आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर आयोजकांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचं वितरण करायचं आहे. किशोर आपण यायचं आहे आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांच्याच अनुषंगाने त्यांना या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. यस, विनंती असेल संजय ठाकरे, संगनायक अष्टविनायक ठाकूरपाडा, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. एक चांगल्या खेळाडूचा सन्मान दुसऱ्या चांगल्या खेळाडूच्या मार्फत झालाय. वेल प्लेड किशोर, पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. यस, जेवणाची उत्तम सोय झाली आहे, तर विनंती असेल सर्वांना की आपण जेवण करून घ्यायचं आहे.
हॅलो हॅलो सर्वांना नम्र विनंती आहे, कुणीही जेवण केले